हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू. ठीक आहे, तर बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं तर निफ्टीमध्ये या लेवल आपण काल ड्रॉ केल्या होत्या. त्या लेवलप्रमाणे आपण ट्रेड घेतली आहे आणि प्रॉपर ब्रेकआउटनंतर काल तुम्हाला सांगितलं होतं तसं मार्केट गेलेलं आहे. कालच्या आपण या लेवल ड्रॉ केल्या त्याप्रमाणे मार्केट गेलेलं आहे प्रॉपर. आणि बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा काल लेवल ड्रॉ केल्या होत्या. काल बोललेलो आपण की इनसाइड कॅन्डल फॉर्म झालेली आहे. तर इनसाइड कॅन्डलनंतर एक चांगला मूवमेंट भेटू शकतो. त्याप्रमाणे एक चांगला मूवमेंट भेटला आहे इनसाइड कॅन्डलनंतर. ठीक आहे, आपण ह्या लेवल ड्रॉ केल्या तिथपर्यंत आपल्याला टार्गेट भेटला आहे. या लेवलपासून आपण इथपर्यंत या छोट्या लेवलमध्ये टार्गेट घेतलं आहे. एक चांगला टार्गेट भेटला आपल्याला. तर आपण उद्यासाठी लेवल बघू काय असतील ते. आपण पहिले 1 डेच्या टाईम फ्रेमवर बघू. 1 डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर काल आपण बोललो होतो की एक चांगला मोमेंटम भेटू शकतो. तर एक चांगला मुवमेंट भेटला आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण बघू शकतो एक चांगला मुवमेंट भेटला आहे. ठीक आहे, आणि तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण काल बोललो होतो की इनसाइड कॅन्डल फॉर्म झाली आहे. तर इनसाइड कॅन्डलनंतर एक चांगला मुवमेंट भेटू शकतो. त्याप्रमाणे आपण प्रॉपर ट्रेड घेतली आहे. तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, निफ्टीमध्ये पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळ्या. ठीक आहे, निफ्टीमध्ये बघितलं तर एक अपट्रेंड होता चांगला शेवटच्या टायमाला म्हणजे आपल्याला सेकंड हाफमध्ये अपट्रेंड भेटलेला एक वाजल्यानंतर. तर ते आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. हा एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल आणि हा रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. हाच काल एरिया आपण ड्रॉ केला होता. ठीक आहे, बरोबर तिथेच मार्केट होल्ड केलेलं आहे. ठीक आहे, आजसुद्धा इथेच मार्केट होल्ड केलेलं आहे. तर आपण ह्याच्याप्रमाणे हा एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ इथे. ठीक आहे, आणि हा एक कालचा जिथे मार्केट होल्ड केलं होतं तो एक रेजिस्टन्स एरिया होता. तो आज जर फ्लॅट ओपनिंग झालं म्हणजे उद्या फ्लॅट ओपनिंग झालं तर एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. त्याप्रमाणे उद्यासाठी आपण लेवल ड्रॉ करून घेतली आहे सपोर्ट एरिया ही. ठीक आहे, तर हा सपोर्ट एरिया उद्यासाठी ड्रॉ करून घेतला आहे. आणि त्यानंतर जर समज फ्लॅट ओपनिंग म्हणून डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपल्याकडे हा एक टार्गेट असू शकतो. हा एक सपोर्ट एरिया असू शकतो. टार्गेट पकडू आपण त्याला. त्याप्रमाणे आपण प्रॉपर एंट्री किंवा एक्झिट करू. आणि जिथे मार्केट क्लोज झालं ती एक लेवल ड्रॉ करून घेऊ. आणि जिथे मार्केट क्लोज झालं ती एक लेवल ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, आपण त्यानंतर समज फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला आपण टार्गेट बघू काय असू शकतात. तर अपसाईडला हा एक टार्गेट असू शकतो वरच्या साईडला. ठीक आहे, हे 2 टार्गेट असू शकतात. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं किंवा गॅपअप ओपनिंग झालं तर हे 2 टार्गेट असू शकतात. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर खालच्या साईडला आला तर खालच्या साईडला सपोर्ट आहे. तर एक रिव्हर्सचा चान्स असू शकतो परत, किंवा एकदम जर गॅपडाऊन झालं तर गॅपडाऊननंतर ह्या 2 लेवल असू शकतात. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या लेवल आहे त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. तसंच बँक निफ्टीमध्ये बघू. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ पहिले सगळ्या. ठीक आहे, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला अपसाईड मोमेंटम होता सेकंड हाफमध्ये. 12 नंतर एक चांगला मुवमेंट भेटला होता आपल्याला. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ आपण. आज जिथून मार्केट क्लोज रिव्हर्स झालं होतं ती एरिया सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. ती आपण ड्रॉ करून घेऊ सपोर्ट एरिया. हा सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. ठीक आहे, आणि हा एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. हा रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. त्याप्रमाणे आपण प्रॉपर ट्रेड घेऊ शकतो. आणि जिथून मार्केट आज थोडा वेळ स्टार्टिंगला जिथे कन्स्ट्रक्शन झालं होतं टाईप ऑफ एम पॅटर्न बनवला होता, पण तो एम पॅटर्न ब्रेक नाही केला आणि त्यानंतर अपसाईड मोमेंटम झाला. ती आपण लेवल एक ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, हा एक रेजिस्टन्स एरिया होता पण तो सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंगनंतर जर मार्केट इथे कन्स्ट्रक्शन केलं तर आपल्याला एक वोलेटाईल मार्केट भेटू शकतं असं इथपर्यंत. ठीक आहे, किंवा आपल्याला जर गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर अपसाईडला कुठला ट्रेड असू शकतात. अपसाईडला लेवल बघू शकतो आपण. तर अपसाईडला आपल्याकडे ही एक चांगली लेवल आहे अपसाईडला. त्यानंतर ही एक लेवल आहे. ठीक आहे, ह्या 2 लेवल असेल अपसाईडला. आणि जर डाऊन साईडला आलं मार्केट, समज फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर गॅपडाऊननंतर हा एक चांगली लेवल दिसते. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. जर गॅपडाऊनला आलं गॅपडाऊन किंवा इथं कुठे ओपन झालं तर इथं ओपन होऊन असं एक रिटेस्ट करून मार्केट इथपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण प्रॉपर ट्रेड घेऊ शकतो. आणि जर गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर इथे थोडा वेळ कन्सल्टेशन होऊन ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे, तर त्याप्रमाणे आपण बघू. उद्या ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होते त्या साईडला ओपनिंग होईल, कारण की एक चांगला मोमेंटम असल्यामुळे उद्या एक वोलेटाईल टू साईडवेज मार्केट असू शकतं बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये सुद्धा.
तर त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर आपण एंट्री करू शकतो. जसं की आज ब्रेकआउट झाला होता, त्यानंतर आपण एंट्री केली होती. तसंच आपण उद्यासुद्धा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर एंट्री करू शकतो. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी कंटेंटसाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.